चला आज आपण बनवूया महाराष्ट्रीयन सुक्का झुणका। आता झुणक्यासाठी मी जिरे, हळद, मीठ, हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट करून घ्यायची आहे। मस्त अशी आपण बारीक पण नाही करायची, थोडीशी दरदरीच करायची आहे। आणि 2 तास मी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे आणि हरभऱ्याची डाळ पण आपण मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। जास्त आपण बारीक पेस्ट करायची नाही, थोडीशी दरदरी अशी वाटून घ्यायची आहे। आता हे मिश्रण सगळं मी वाटून घेतलेलं आहे, एका बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे। आता हिरवी मिरची आणि हे आपण बॅटर एक जीव करायचा आहे। मस्त असं एक जीव झाल्यानंतर एक चाळण घ्यायची आहे, चाळणीला थोडंसं तेल लावायचं आहे। आता सर्वकडून आपण तेल लावून घ्यायचं आहे चाळणीला आणि हे बॅटर चाळणीवरती असं पसरून घ्यायचं आहे। आता टोपामध्ये एका गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि हे चाळण आपण टोपावरती ठेवायचे आहे आणि 10-15 मिनिटं आपण हे बॅटर चांगलं शिजवून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं बॅटर शिजवून घेतलेलं आहे। आता मी फोडणी देत आहे झुणक्याला। आता 2 कांदे मी मोठे चिरून घेतलेले आहे, कांदा आपण थोडासा जास्त घालायचा आहे, झुणक्याची चव आणखीन वाढते। आणि कढीपत्ता, कोथिंबीर घालून मस्त अशी फोडणी तयार केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता सुका झुणका आपला बनवून तयार आहे। खूप टेस्टी, स्वादिष्ट आणि खूपच छान असा सुका झुणका बनवून तयार आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब